नमस्कार यूट्यूब फॅमिली, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. चला तर आता मी आज बनवणार आहे भेंडी कशा प्रकारचे बनवायची हे तुम्ही बघू शकता माझ्या व्हिडिओ ब्लॉगमध्ये. तर हे तुम्ही भेंडी घेतलेली, इथं कच्चे शेंगदाणे ते आपल्याला भाजून घ्यायचे आणि इथं मिरची घेतलेली. तुमच्या कांदा असेल तर कांदा पण टाकू शकताय, माझ्याकडे कांदा नाही आहे, संपला आहे. तर ही बघा, आता मिरची कटिंग करून घ्यायची, मला भेंडी कट करून घ्यायची. तर तुम्ही पण कशी बनवताय मला कमेंटमध्ये सांगा. तर माझी पद्धत बघा भेंडी बनवायची अशी आहे. चला तर आता मी भेंडी कट करून घेत आहे आणि शेंगदाणे भाजून घ्यायचे ते आपल्याला. बघू शकता इथं मी मिरची कट करून घेतली, शेंगदाणे भाजून घेतले, तर इथं भेंडी कट करून घेतली. तर इथं मी तेल मांडलेलं आहे, तेलामध्ये आपल्याला जिरे मोहरी टाकून घ्यायचे आणि त्यावरनं मिरची टाकून घ्यायची. तर भेंडी कशी फ्राय करायची ही नक्की माझी पद्धत बघा आणि तुमची पण पद्धत मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर भेंडी कट करताना असे छोटे छोटे काप करून घ्यायचे, ते एकदम पातळमधनं. जाड भेंडी परातली जात नाही लवकर, म्हणून ही पातळ भेंडी कट करून घ्यायची. बघू शकताय तुम्ही, मी अशी भेंडी कट करून घेतलेली. तुम्ही पण या पद्धतीने कट करून घ्या. तर बघा इथं मी जिरे मोहरी मिरची एकत्र तेलामध्ये टाकलेलं येतं. तर हे आपल्याला फ्राय करून घ्यायचे. तर बघू शकता. तर मिरची तळून झाली की आपल्याला वरनं भेंडी टाकून घ्यायची. तर बघू शकता मी भेंडी पण मस्त एकत्र करून घेतलेली. चला तर आता शेंगदाणे मी हे बारीक करून घेत आहे. तर आपल्याला हे शेंगदाणे बारीक कशा पद्धतीने करून घ्यायचे ते पण तुम्हाला मी दाखवत आहे. तर ही शेंगदाणे मला मिडियम साईजचे कट करून घ्यायचे. तर मी आता हिला तांब्यानेच घसरून घेते. तर बघू शकताय मी शेंगदाणे अशा प्रकारचे बारीक करून घेतलेले. भेंडीला पण गोल्डन कलर आलेला आहे. तर भेंडी आपली आता थोडीशी वाफेवरती जी वाफलून द्यायची, शिजून द्यायची आणि नंतर आपल्याला त्यामध्ये मीठ आणि तेल टाकून घ्यायचं. बघू शकताय. त्यामध्ये मी 1 चमच मीठ घेतलेले, मीठ टाकून घेत आहे. चला आता ते मीठ मिक्स करून घेत आहे. लवकर मीठ टाकलं म्हणजे भेंडीला पाणी सुटतं, मग चिखलावणी भेंडी होती. त्याच्यामुळं काय करायचं, भेंडीला नंतर मीठ टाकायचं, भेंडी वाफाली गेली ती. तर मी आता ह्याला काय करत आहे, मिक्स करून घेत आहे मीठ टाक. चला मीठ मिक्स केलं आहे, आपल्याला वरनं शेंगदाणे टाकून घ्यायचे. तर शेंगदाणे अशाच प्रकारचे बारीक करून घ्यायचे, जास्त नाही बारीक करायचे, म्हणजे भेंडी चांगले लागतात ते असे शेंगदाणे. तर आपली ही भेंडी अजून 4 ते 5 मिनटं आपल्याला फ्राय करून घ्यायची, मग आपली भेंडी तयार आहे. तर व्हिडिओ ब्लॉग पूर्णपणे पाहायला विसरू नका. लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा. तर हेच मी ब्लॉग खतम करत आहे. सर्वांना धन्यवाद. पहा कमेंटमध्ये सांगा मला तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटतं आहे आणि कुठपर्यंत येतं आहे माझा ब्लॉग हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. की तुमच्या गावाचं नाव कमेंटमध्ये टाईप करून टाका की तुमच्या गावापर्यंत पोहोचला आहे म्हणून. मला म्हणजे अजून व्हिडिओ बनवायला, ब्लॉग बनवायला खूप छान वाटेल. तर अशी असते माझी ही पद्धत भेंडीची. तुमची कशी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला सर्वांना बाय.